नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। गृह राज्यमंत्री योगेश कदम अखेर आज माध्यमांसमोर आले आहेत। सचिन घायवळ याला शस्त्र परवाना देण्यासाठी आदेश दिल्यामुळे ते अडचणीत सापडले। अखेर त्यांनी विरोधकांच्या आरोपांवर माध्यमांसमोर येत स्पष्टीकरण दिले। प्रलंबित गुन्हे किंवा गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीला शस्त्र परवाना देण्याची शिफारस झालेली नाही, या भूमिकेवर मी ठाम आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील आंबिस्ते येथील आश्रमशाळेतील 2 विद्यार्थ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वाडा तालुक्यातील आंबिस्ते येथे घडली आहे। देविदास परशुराम नावळे आणि मनोज सीताराम वड अशी आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत। रेल्वेच्या गाड्यांचे बुकिंग फुल झाल्यामुळे दिवाळीसाठी गावी निघालेल्या प्रवाशांची खासगी बस चालकांकडून लुटमार सुरू करण्यात आली आहे। मराठवाडा आणि विदर्भात जाणाऱ्या बस चालकांनी तिकीट दरांमध्ये दुप्पट तिप्पट वाढ केली आहे। त्यामुळे पुण्यातून नागपूरला जाण्यासाठी नागरिकांना 3,500 ते 4,000 रुपये मोजावे लागतात। नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या वाहनाने झालेल्या अपघातामध्ये रिक्षा चालक मरगळे गंभीर जखमी झाले। गौतमीने मदतीच्या मागणीवरून मरगळे कुटुंबावर पैशांची मागणी करत असल्याचा आरोप केलाय। यावर मरगळे यांच्या कन्येने आरोपांचं खंडन करत गरिबाची थट्टा उडवल्याचा दावा केलाय। रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी जलदी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पर्सिसिन नेट, LED आणि मिनी पर्सिसिनद्वारे बेकायदेशीर मासेमारी सुरू आहे। पारंपरिक मच्छीमारांच्या 10 वावामध्ये मासेमारी करणाऱ्या नौका मत्स्य खात्याच्या ड्रोन कॅमेऱ्यात येतात। मग 5 वावात पर्सिसिनद्वारे मासेमारी करणाऱ्या नौका का दिसत नाही असा आक्षेप घेत यावर कारवाई झाली नाही तर आम्ही कायदा हातात घेऊन कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा शाश्वत मच्छीमार हक्क संघाचे अध्यक्ष रणजित भाटकर यांनी रत्नागिरी सहाय्यक मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलाय। विद्युत क्षेत्रातील खाजगीकरणाविरोधात राज्यातील महावितरण, महापारेषण, महानिर्मिती कंपनीतील अधिकारी कर्मचारी, महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अभियंता अधिकारी कृती समितीच्या नेतृत्वात बुधवारी मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत। त्यामुळे वीज यंत्रणा सलाईनवर असतानाच महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागणीसाठी 13 ऑक्टोबर पासून आंदोलनाची घोषणा केली गेली आहे। राज्यातील जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि नगर परिषदा, नगर पंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात आली। या यादीतील नावे https://mahasekvoterlist.in/ या संकेतस्थळावर शोधण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। राज्यात गेल्या 9 महिन्यात चिकनगुनियाचे या डासजन्य विषाणूजन्य आजाराचे एकूण 2645 रुग्ण निदर्शनास आले असून सुदैवाने कोणताही मृत्यू झाला नसल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाकडून मिळाली आहे। पनवेल महानगरपालिका मुख्यालयात तळमजल्यावर छत्रपती संभाजी मैदान परिसरात ठेवलेल्या मुख्यालयात वीज पुरवठा करणाऱ्या जनरेटरला आग लागल्याची घटना आज सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास घडली। यामुळे एकच खळबळ उडाली। जवळच असलेल्या पालिकेच्या अग्निशमन बंबांनी ही आग आटोक्यात आणली आहे। जिल्ह्यातील नंदुरबार, नवापूर, शहादा आणि तळोदा या 4ही नगर परिषद मिळून एकूण 55 प्रभागांमधील 114 जागांसाठी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीत 53 जागा महिला उमेदवारांसाठी आरक्षित झाल्या आहेत। या आरक्षण सोडत प्रक्रियेत शाळकरी मुलांच्या हस्ते चिठ्ठी पद्धतीने सदस्यांच्या जागांचे आरक्षण काढण्यात आले। मुंबई पालिकेच्या शताब्दी रुग्णालयात एका सफाई कर्मचाऱ्याने रुग्णाचा ECG काढल्याची गंभीर दखल घेत राज्य मानवाधिकार आयोगाने मुंबई महानगरपालिकेला तब्बल 12 लाखांचा दंड ठोठावलाय। दंडाची रक्कम महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणाला पालिकेने 1 महिन्याच्या आत द्यावी। 1 महिन्यात ही रक्कम न दिल्यास त्यावर 8% व्याज द्यावे लागेल, असंही आयोगाचे अध्यक्ष अनंत बदर यांनी हा दंड ठोठावताना स्पष्ट केलंय। मे महिन्यापासून राज्यात अतिवृष्टीने थैमान घातल्याने खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले। राज्य सरकारने जाहीर केलेले पॅकेज हे फसवे निघाले। बिहार, गुजरात व पंजाब राज्याला केंद्राचे पॅकेज देणाऱ्या नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राला मात्र वाऱ्यावर सोडले। शेतकऱ्यांवरील संकट पाहता केंद्र सरकारने राज्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे बुधवारी 8 ऑक्टोबर रोजी लोकार्पण केले। मात्र अद्याप या विमानतळाला कोणतेही नाव देण्यात आले नाही। नवी मुंबईच्या विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्यास गौतम अदानी यांचा विरोध असल्याचा दावा आता शिवसेनेचे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलाय। शिक्षण घेत असतानाच हॉटेल मॅनेजमेंटचा एक विद्यार्थी दुचाकी चोरीच्या मार्गावर गेला आणि अवघ्या काही महिन्यात 11 दुचाकींची चोरी करून पोलिसांच्या रडारवर आला।
जुगार खेळण्याचं व्यसन आणि गर्लफ्रेंडचा खर्च भागवण्यासाठी चोरीच्या वाटेवर गेलेल्या या तरुणाला अखेर नागपुरातील कळमना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। दौलताबाद येथील आसेगाव येथील तलावामध्ये मासेमारी करण्यासाठी गेलेल्या 22 वर्षीय तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झालाय। ही दुर्दैवी घटना बुधवारी उघडकीस आल्याची माहिती आहे। अग्निशामक विभागाच्या अथक प्रयत्नांनंतर तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आलंय। उत्तर प्रदेशच्या देवरियामधील महर्षी देवराहा बाबा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीच्या गच्चीत काँक्रीटपासून तयार करण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीत कुजलेला मृतदेह सापडलाय। महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि रुग्णालयातील व्यक्ती जवळपास 10 दिवसांपासून याच टाकीतील पाण्याचा वापर करत होते। त्यामुळे आता विद्यार्थी, रुग्णालय कर्मचारी आणि रुग्ण धास्तावले आहेत। बिहारमधील जहानाबाद जिल्ह्यातील पश्चिम सरेन गावात केवळ 5 वर्षांच्या चिमुकल्याची धारदार शस्त्रानं निर्घृण हत्या करण्यात आली आहे। मृतदेह पोत्यात भरलेल्या अवस्थेत आढळून आलाय। प्रेम संबंधातून सूट घेण्यासाठी ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे। हरियाणा कॅडरचे IPS अधिकारी वाय पूरण कुमार यांनी चंदीगडमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली। त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून झालेल्या जातीय भेदभाव आणि मानसिक छळाचा उल्लेख असून त्यांच्या आत्महत्येमागे हीच कारणं असल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून चौकशीची मागणी होत आहे। सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूट भिरकावण्याचा गंभीर आणि निंदनीय प्रयत्न वकील राकेश किशोर यांनी केल्याची घटना समोर आली। दरम्यान खासदार निलेश लंके यांनी गांधीगिरी करत राकेश किशोरची भेट घेतली आणि संविधानाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला। मात्र मला संविधान मान्य नसल्याचं वक्तव्य राकेश किशोर यांनी केलंय। गुजरातच्या सुरतमध्ये एका विवाहित व्यक्तीने आपल्या मेहुणीसोबत लग्नाचा हट्ट धरत पत्नीसमोरच मेहुणा आणि मेहुणीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात खळबळ उडाली। आरोपी संदीप गौरेने चाकूने हल्ला करत आपल्या सासूला देखील गंभीर जखमी केलं असून पोलिसांनी तपास सुरू केलाय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक औषध उद्योगाला मोठा दिलासा दिलाय, जी त्यांची फार मोठी कामगिरी ठरू शकते। डोनाल्ड ट्रम्प आपल्या अलीकडील औषध उत्पादनांवरील 100% टॅरिफमधून जेनेरिक औषधांना वगळू शकतात। व्हाईट हाऊसने जेनेरिक औषधांच्या आयातीवरील कर लादण्याची योजना स्थगित केली आहे। इस्रायल आणि हमास यांनी अमेरिकेच्या मध्यस्थीने तयार केलेल्या शांतता योजनेच्या पहिल्या टप्प्यावर सहमती दर्शवली आहे, असं अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलंय। या करारामुळे गाझामध्ये सुरू असलेलं युद्ध थांबेल। इतकंच नाही तर कैद्यांची सुटका देखील होईल। चीन, रशिया, इराण, भारत आणि पाकिस्तान सह 10 महत्त्वाचे देश अमेरिकेच्या अफगाणिस्तानातून माघार घेण्याच्या निर्णयावर नाराज आहेत। या देशांनी स्पष्ट केलंय की अफगाणिस्तानातील बगराम एअरबेसवर पुन्हा नियंत्रण मिळवण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांना त्यांचा विरोध आहे। विशेष म्हणजे या मुद्द्यावर पाकिस्तान आणि भारत एकत्र आले आहेत। मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्रात यंदा विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे। प्रवास टाळण्यासाठी आणि नोकरी करत शिक्षण घेण्यासाठी अनेक जण हा पर्याय निवडतायत। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा प्रवेशात वाढ झाली आहे। काही अभ्यासक्रमांचे निकाल बाकी असल्याने ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे। यामुळे शिक्षण अर्धवट सोडलेल्यांना आणि पुन्हा शिकू इच्छिणाऱ्यांना संधी मिळत आहे। राज्यातील कन्या शाळांमधील कमी होत असलेली पटसंख्या लक्षात घेता मुला-मुलींच्या स्वतंत्र शाळांचे एकत्रीकरण करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतलाय। या निर्णयामुळे आता राज्यात स्वतंत्र कन्या शाळांना परवानगी मिळणार असून सहशिक्षणावर भर दिला जाणार आहे। यामुळे समानतेचे वातावरण निर्माण होऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण वाढीस चालना मिळेल। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेत 346 पदांची भरती प्रक्रिया दिवाळीनंतर सुरू होणार आहे। तांत्रिक, अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागातील रिक्त जागांसाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस सोबत करार झालाय। बिंदू नामावलीचा अडसर दूर झाला असून लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे। यामुळे प्रशासकीय कामकाजाला गती मिळेल। जीमेलचे भारतातील भविष्य सध्या तरी धुसर दिसतंय। आत्ताच मोठी अपडेट आली असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपला जोहो मेलचा ID शेअर केलाय। यावरून असं बोललं जातंय की हा मोदी सरकारच्या स्वदेशी तंत्रज्ञानावर वाढत्या फोकसचा एक भाग आहे। दिवाळीच्या आधी एअर इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर लॉन्च केली आहे। या सणासुदीच्या ऑफरचा भाग म्हणून एअर इंडिया फ्लाइट तिकीट बुकिंगवर 6000 पर्यंतची सूट देत आहे। ही सूट मर्यादित काळासाठीच वैध आहे। एअर इंडियाने या ऑफरसाठी देशातील सर्वात मोठी खासगी बँक HDFC बँकेशी भागीदारी केली आहे।
अभिनेता ऋषभ शेट्टीचा कांतारा चॅप्टर 1 हा चित्रपट प्रदर्शित झाल्याचा एक आठवडा पूर्ण करून आज 9 ऑक्टोबर रोजी दुसऱ्या आठवड्यात दाखल झालाय। पहिल्याच आठवड्यात कांतारा चॅप्टर 1 न कांताराच्या कमाईचा विक्रम मोडलाय। या चित्रपटानं जगभरातील बॉक्स ऑफिसवर 400 कोटींचा टप्पा ओलांडला आहे। गौतम गंभीर यांनी फक्त रोहित शर्माचाच गेम केला नाही तर त्यांनी मोहम्मद शमीलाही संघाबाहेर केलंय। पण शमी देखील शांत बसणारा नाही, कारण मोहम्मद शमीने आता गौतम गंभीर यांना चोख उत्तर दिलंय। भारतीय संघाकडून शमीला आता खेळवण्यात येणार नाही, पण मोहम्मद शमीने बंगालच्या संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतलाय। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।